यूक्रेन में फंसे नांदेड़ के तलबा और आवाम से रियासती वजीर अशोक चौहान की वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए बातचीत। इंडियन एम्बेसी का कोऑर्डिनेशन नाही का? इंडियन एम्बेसीशी काही बोलणं होत नाहीये तुमचं? सध्या नाही, कारण की त्यांच्यावर पण जबाबदारी आहे. 400 मुलांना त्यांनी तिथे शेल्टर प्रोव्हाइड केलं. आम्ही त्यांच्या जेवणा खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही इंडियन डियास्पोरा मिळून करत आहोत. पण आम्हाला सेफ पॅसेज करण्याकरता बोट अडायला पाहिजे होतं, ऍटलीस्ट ट्रेन अरेंज करायला पाहिजे होती युरोपियन बॉर्डरवर. त्या अरेंज झाल्या नाही. हा याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम. आता आम्ही अडकलो, आम्ही तिच्या बाहेर पण जाऊ शकत नाही. पण आम्ही तिच्या बाहेर निघालो सुद्धा बाहर नहीं कर सकता, शेयरिंग हो रही है ना. मी असं करतो, कलेक्टरला थोड्या वेळात तुझे VC करायला लावतो. कलेक्टरला तुम्ही डिटेल द्या, लेट अस सी. मी एम्बेसीशी कसं करणं शक्य बघूया आपण. हा तुम्ही साहेब, आमची विनंती आहे की एक सेफ रूट डिक्लेअर केला जातो जाण्याकरता, मुवमेंट करता. त्याच्यामध्ये काय होतं की दोन्ही फोर्सेस आम्हाला जाऊ देतात, आमच्यावर फायरिंग होणार नाही. ठीक आहे ना? मी असं करतो, एका तासाभरामध्ये नांदेड कलेक्टर तुमच्याशी एका तासाभरात बोलतील. बघूया काय शक्य आहे ते. सगळ्यांची माहिती, सगळ्यांचे डिटेल्स तुम्ही नांदेड कलेक्टरकडे व्हॉट्सअप किंवा कशा पद्धतीने कम्युनिकेट करा. मी एम्बेसीशी कॉन्टॅक्ट करून पत्रही पाठवून मला इंडियन एम्बेसीला ट्राय करतो. तिकडे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला तिकडे मी दिल्लीला पत्र पाठवून बघूया. लेट अस ट्राय, वी विल ट्राय. बट डोंट वरी, डोंट पॅनिक. गॉड इज ग्रेट. काही चिंता करू नका, होईल काय तुम्ही मागणी केलं. येस यशराज, काय तुला बोलायचंय? तुम्ही कुठले आहात? तुम्ही यशराज कुठले राहणार आहे तुम्ही? सांगलीचे. ओके ओके ओके. तुम्ही सगळ्यांची लिस्ट तुमच्या बरोबर आहेत आता तुमच्या सोबत, त्या सगळ्यांची यादी एक तयार करा. दुपारी 1 तासाभरानंतर कलेक्टर नांदेड जे आहे इटनकर, ते विल कॉन्टॅक्ट यू.